श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे जरी दोन देह असले तरी त्यांचे तत्व एकच आहे. आज रामनवमी, ज्या दिवशी अधर्माचा नाश करण्यासाठी सूर्याचा अंश पृथ्वीवर अवतरला होता. पण स्वामी भक्त म्हणून आजच्या दिवशी स्वामींचा तुम्हाला खास असा कोणता संदेश आहे? स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हाच विश्वास प्रभू रामाने हनुमंताला दिला, शबीराला दिला आणि विभीषणालाही दिला. रामनवमी केवळ उत्सव नाही, तर आपल्यातील रावण रूपी छत्री पुन्हा काम, क्रोध, लोभ यांना मारून स्वामींच्या चरणी शरणागत होण्याचा दिवस आहे. स्वामींचा शब्द कधीच रिकामा जात नाही. भक्तीमध्ये शिस्त आणि नीतिमत्ता हवी. काळजी करू नकोस, मी आहे, हेच स्वामींचे शब्द आश्वासन देतात. स्वामी समर्थांनी अनेकदा भक्तांना श्रीरामाच्या उपासनेचे महत्व सांगितले आहे. श्रीराम म्हणजेच प्रकाश. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करतो तेव्हा आपल्या हृदयातील अयोध्या म्हणजेच जिथे कधीही युद्ध होत नाही असे शांत ठिकाण जागृत होते. स्वामींचे सामर्थ्य आणि श्रीरामांचे चारित्र्य जेव्हा एकत्र येते तेव्हा भक्तांचे जीवन धन्य होते. या रामनवमीला स्वामी समर्थ आपल्याकडून या 3 गोष्टींची अपेक्षा करतात. एक म्हणजे अहंकाराचा त्याग. जसा हनुमानाने रामासमोर अहंकार ठेवला नाही तसाच आपण स्वामींसमोर नतमस्तक व्हावे. 2 म्हणजे संयम. रामाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला तरी त्यांनी संयम सोडला नाही. तसेच स्वामींची कृपा व्हायला वेळ लागला तर तुम्हीही संयम सोडू नका. तुमच्या आयुष्यातील कठीण काळही स्वामींच्या कृपेने संपेल, फक्त विश्वास ठेवा. आणि 3 म्हणजे सेवाभाव. आजच्या दिवशी कोणाही गरजूला मदत करा, त्याचे फळ तुम्हाला कधीतरी नक्कीच भेटेल. स्वामी म्हणतात, माणसातच देव शोधा. तुमच्या आयुष्यातील संकटाचे धनुष्यबाण स्वामींनी आधीच हातात घेतलेले आहे. तुम्ही फक्त भक्तीचा मार्ग सोडू नका. आजच्या रामनवमीला तुम्ही एक संकल्प करा की स्वामींच्या मार्गदर्शनाखाली आपण एक आदर्श आयुष्य जगूया. प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचे घर सुख समृद्धीने भरून जावो हीच प्रार्थना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय श्रीराम. आजच्या या पवित्र दिवशी श्रीरामांच्या मंत्राचा जप करायला विसरू नका. त्याचे फळ तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच भेटेल. आणि तो मंत्र म्हणजेच श्रीराम जय राम जय जय राम. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आणि असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला